नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला लागली. तर मित्रांनो, या मालिकेचा शेवट कसा होणार आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. ही मालिका एका तमिळ मालिकेचा रिमेक आहे. त्याचमुळे आपण बघणार आहोत की या मालिकेचा शेवट कसा होणार आहे. पुढे आपल्याला पाहायला मिळेल की काव्य ही जीवाचे प्रेम मिळवण्यासाठी खूप आतुर झालेली असते. ती काही करून जीवाला मिळवण्याचा प्रयत्न करत असते, पण मात्र जीवा आता वेळोवेळी तिचा प्लॅन फेल करत असतो. काव्य ही बरेच प्रयत्न करते, काही करून कुटुंबासमोर हे आलं पाहिजे की माझा आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे. तीच दुसरीकडे नाती जपण्यासाठी जीवा आता तिचा प्रत्येक प्लॅन फेल करत असतो. अखेर तो तिला रागात बोलूनच टाकतो की तू कितीही काही केलंस तरी तुझं प्रेम मी स्वीकारणार नाही. चांगलं तेच असेल की तू तुझा आणि माझा भूतकाळ विसरून जा, कारण माझ्या गोष्टी खूप पुढे निघून गेलेल्या आहेत. सगळं जर माझ्या बाबांना माहिती पडलं तर त्यांना खूप दुःख होईल, खूप त्रास होईल आणि मी असं कधीच होऊ देणार नाही. आता तू माझ्या दादाची बायको आहे, त्याने माझ्यासाठी एवढं काही केलंय. जर त्याला मी हे सत्य सांगितलं ना तर त्याला असं वाटेल की मी त्याची फसवणूक केलीये. अगोदर त्याचा नंदिनीवर प्रेम होतं तर नंदिनी सोबत मी लग्न केलं. आता तो काव्याला स्वीकारायला लागलाय तर काव्य आता माझ्या मागे लागली. या सगळ्या गोष्टीचा विचार करत जीवा आता काव्याला विसरून जातो. काव्याला ही कळून चुकलेलं असतं की आता आपण उगाच धडपड करत आहोत. जीवाला आता आपल्यात जराही इंटरेस्ट राहिलेला नाहीये. तेच एकीकडे पार्थ हा काव्याचं प्रेम मिळवण्यासाठी धडपड करत असतो. तिच्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करत असतो आणि एवढंच नाही तर काव्याला IAS होण्यासाठी सुद्धा पार्थ मदत करतो. आणि मित्रांनो, पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे की पार्थमुळेच काव्य ही IAS परीक्षेत पास होते. तर हळूहळू काव्याला आता पार्थच्या प्रेमाची जाणीव होत असते आणि ती सुद्धा त्याच्या प्रेमात पडते. म्हणजेच पार्थ आणि काव्याचा संसार आपल्याला पुढे पाहायला मिळतो. तर इकडे आता पार्थला खूपच आनंद झालेला असतो, कारण त्याला असं वाटतं की त्याने काव्याचं मन जिंकलंय. पण मित्रांनो, त्याच वेळेस जीवाला कळते की आपली काव्या दादाच्या प्रेमात पडली. त्यावेळेस दादा त्याला झोप लागत नसते, तर तो आता नंदिनीला सोडून काव्याला मिळवण्याचा प्रयत्न करू लागतो. जीवा आता काव्याला म्हणतो की तू असं कसं करू शकतेस, तुझं तर फक्त माझ्यावर प्रेम आहे. त्यावेळेस मित्रांनो, काव्य ही आता जीवाला जराही भाव देत नाही. म्हणते की आता माझ्या आयुष्यात मी खूप पुढे निघून गेली आहे. मी पार्थचा नवरा म्हणून स्वीकार केला आणि माझं प्रेम फक्त आता त्यांच्यावर आहे. नंदिनी ताई नेहमी म्हणायची की लग्नानंतर होईलच प्रेम, पण मला विश्वास नव्हता. पण आता माझा विश्वास बसलाय की पार्थ आता माझे आहेत. मित्रांनो, असं काही घडत असताना आता रम्याला हे समजतं की काव्य आणि जीवाचं लग्न म्हणजे काव्य आणि जीवाचं अगोदर एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यामुळे काव्याला आता पार्थ हवा असतो आणि म्हणजे आता रम्याला पार्थ हवा असतो आणि त्यांचा सुखी संसार मोडण्यासाठी ती आता जीवा आणि काव्याचं प्रेम प्रकरण घरात उघड करते. ती पार्थला येऊन सांगते, सगळे पुरावे दाखवत ती म्हणते की तुझ्याच लहान भावाने तुझी फसवणूक केली आहे. काव्याचं तुझ्यावर प्रेम वगैरे काही नाहीये, ती खोट्या प्रेमाचे नाटक करते. तिकडे पुरावे बघितल्यानंतर आता पार्थ रडू लागतो आणि त्याला आता खूपच वाईट वाटतं. त्याचमुळे आता कोणालाही न सांगता पार्थ हा घर सोडून निघून जातो. तर सगळेच त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न करत असतात, मात्र कोणाच्याही तो हाती लागत नाही. अखेर नंदिनी त्याला शोधून काढते. त्यानंतर पार्थ घरी येतो आणि तो आता जीवा आणि काव्याच्या आनंदासाठी त्या दोघांचाही लग्न लावून देतो. नंदिनीला हे सगळं सत्य समजलेलं असतं, तर इकडे सगळं कुटुंब विरोधात असतं. मात्र पार्थ आणि नंदिनी सगळ्यांची समजूत काढत जीवा आणि काव्याचं लग्न लावून देतात. अखेर प्रेमाच्या जोडी एकत्र येतातच. एवढं संकट पार पडल्यानंतरही जीवा आणि काव्य हे एकत्र येतात. राहिली गोष्ट पार्थ आणि नंदिनीची, तर जीवा स्वतःहून आता नंदिनीचं आणि पार्थचं लग्न लावून देतो. मित्रांनो, असा काहीसा मालिकेचा शेवट आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण हा शेवट तुम्हाला पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.